जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पॉलिटी या विषयाचे काही 21,000 प्लस प्रश्नसंच पाहणार आहोत. तर वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इथं पहिल्या प्रश्नाला असा 61वा क्रमांक दिलेला आहे, कारण इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेला आहे. तर जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल तर त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात, किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा, प्रश्न भेटून जाईल. 70 66 19 32 38. तर पहिला प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेचे डॅश डॅश भागात ना नागरिकाचे मूलभूत हक्काविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. कोणत्या भागमध्ये मूलभूत हक्काविषयी तरतूद करण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेचे? तर ते करण्यात आलेले आहे तिसऱ्या भागात. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. तर तिसऱ्या भागात कलम 12 ते 35 या दरम्यान मूलभूत हक्काविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. हा मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतलेला आहे असाही प्रश्न येऊ शकतो. तर USA याच्याकडून मूलभूत हक्क घेण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारा न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाची हमी मिळते? तर ते अनुच्छेद 32. यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटले आहे तर ते कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारा करण्यात आलेला आहे 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण? तर ते करण्यात आलेलं आहे घटना दुरुस्ती 86वी घटना दुरुस्ती. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. 86वी घटना दुरुस्ती साल किंवा 2002 या साली. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाचे क्रमानुसार योग्य क्रम लावा. तर बरोबर योग्य क्रम लावायचा आहे. तर पहिले कोणतं कलम येईल ते पाहायचं आहे. पर्यावरणाचे रक्षण व सुधारणा हे कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा हा ऍड करण्यात आलेला कलम आहे. तर तो आहे कलम 48A. बघा, जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणा हा कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? 47व्या कलमामध्ये. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकाच्या आर्थिक हिताचे संरक्षण हा कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर 46व्या कलमामध्ये. सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणारे कोणत्या कलमामध्ये आहे? तर हे 44व्या कलमामध्ये आहे. समान म्हणजे कसं आहे? एकसारखे. 4 आणि 4 कसं एकसारखे त्यानुसार. तर ह्याला क्रमानुसार कसं लावता येईल? तर पहिले कोणतं येईल? ड इन 44. ड 2 ऑप्शन मध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये. तर हा हा कॅन्सल होईल पहिला आणि चौथा. त्यानंतर कोणता येईल? 46वा म्हणजे क. तर आपला पर्याय उत्तर असेल पर्याय क्रमांक तिसरा ड क ब अ. पुढचा प्रश्न, कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे? मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीचे शिफारस करण्यात आलेले आहे? तर ते करण्यात आले आहे स्वर्ण सिंग समिती. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. भाग 4A कलम 51A यात हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे मूलभूत कर्तव्य. 42वी घटना दुरुस्ती 1976 साली 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले होते. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती करून 2002 या साली अजून एक मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले. तर असे मिळून आता सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहे. मूलभूत कर्तव्य हा आपण कोणत्या देशाकडून घेतलेला आहे? तो सोव्हिएत रशिया या देशाकडून घेतलेला आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य यादीत
नंतर समाविष्ट केले गेलेले आहे? आता तो वरीच आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, आन्सर येत असेल तर कमेंट करा, जेणेकरून तुमची इथंच रिव्हिजन होईल. तर 11व्या मूलभूत कर्तव्य केव्हा समाविष्ट करण्यात आलेलं आहे? कोणती घटना दुरुस्ती? तर ते करण्यात आले 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 या सालचा. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कुठे आलेले आहे? कुठे आलेला आहे? तर ते आलेलं आहे मूलभूत कर्तव्याचे वर्णनात. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणते तरतुदीचा समावेश नाही? कोणत्या तरतुदीचा समावेश नाही? तर त्यात अनुच्छेद 39 मध्ये तर पुरुष व स्त्री या दोघांनाही समान कायद्याबद्दल समान वेतन हा आहे 29 मध्ये, 29D मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचे संघटन हा कलम 40 मध्ये आहे, हे नाही त्यात. त्यानंतर लोक कल्याणचे सर्वधनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे हा कलम 38 मध्ये आहे, हा पण नाही 29 मध्ये. त्यानंतर उपजीविकेचे पुरेसा साधन मिळवण्याचे हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखं असावे हा 39 मध्ये देण्यात आलेला आहे. तर आपल्याला काय सांगितलं, कोणता समावेश नाही ते सांगायचं आहे. तर ब आणि क हे दोन नाही. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दुसरा, ब आणि क. पुढचा प्रश्न, भारताशिवाय अन्य कोणत्याही लोकशाही राष्ट्राचे राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केलेली आहे? भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकाचे मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केलेली आहे? कोणते दोन आहे अजून दोष भारताशिवाय? तर ते आहे जपान. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. जपान सोबत अजून कोणते देश आहे? तर एक आहे व्हिएतनाम, अजून नेदरलँड. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक ट्रिक वापरू शकतात. कसं? जेवण म्हणजेच काय? जपान, व्हिएतनाम आणि नेदरलँड. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारा मूलभूत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारा मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर ते करण्यात आलेले आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 या साली. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. कुणाच्या ह्याच्यात झालेलं आहे? तर इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये ही करण्यात आलेली आहे. अंमलबजावणी ह्याची 3 जानेवारी 1977 या साली करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? कशात केलेला आहे? तर याचं उत्तर असेल राज्यघटनेचे उद्देशिका. पर्याय क्रमांक राज्याचे मार्गदर्शक तत्वे यात केलेले आहे. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, राज्यासाठी मार्गदर्शक तत्व संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते लिहा. कोणते विधान योग्य आहे मार्गदर्शक तत्वे संदर्भात? तर यात आहे देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तत्वे यात आहेत. हा पर्याय कसा आहे? बरोबर आहे. दुसरा काय, या भागात समाविष्ट असलेले तत्वे ही न्याय प्रविष्ट नाही. हा पण कसं आहे? बरोबर आहे मार्गदर्शक तत्वे संदर्भात. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तिसरा, अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. मित्रांनो, मार्गदर्शक तत्वे हे कसे आहे? न्यायप्रविष्ट नाही. तसेच मूलभूत कर्तव्य हे कसे आहे? न्यायप्रविष्ट आहे. मार्गदर्शक तत्वे हे सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे उद्दिष्ट आहे.
तर मूलभूतचं याचा काय आहे, तर राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे ह्याचा उद्दिष्ट आहे मूलभूतचा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ते आहे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणे. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, योग्य कथन ओळखा. 42वी घटनादुरुस्तीद्वारा संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. हा विधान कसा आहे? बरोबर आहे. 42वी घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. 86वी घटनादुरुस्तीद्वारा संविधानमध्ये 11वे कर्तव्य केस समाविष्ट करण्यात आलेले आहे. हा पण विधान कसं आहे? बरोबर आहे. 42वी घटनादुरुस्ती केव्हा झाली होती? तर 1976 या साली झाली होती. त्यावेळेस 10 मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले होते. त्यानंतर 86वी घटनादुरुस्ती केव्हा करण्यात आली होती? तर 2002 या साली करण्यात आली होती. त्यावेळेस हा समाविष्ट करण्यात आले होते 11वा. तर असे मिळून आता सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहे. तर याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक तिसरा, दोन्ही कथन ए आणि बी बरोबर आहेत. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.